यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्रात यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं 24 जुलैला आणि ज्या विद्यार्थ्यांचा 24 जुलैला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं त्याच विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे मुंब्रा ठाणे एपीजे अब्दुल कलाम स्टेडियम या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून ग्राउंड झालं आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं त्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती विद्यार्थी रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, ॲक्सिलेंटमध्ये किती विद्यार्थी घेतले, सेकंड ग्रुपमध्ये किती विद्यार्थी घेतले, तिसऱ्या ग्रुपमध्ये किती विद्यार्थी घेतले आणि चौथ्या ग्रुपमध्ये किती विद्यार्थी घेतले आणि त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी काय टाइम आहे, सेकंड ग्रुपसाठी काय टाइम दिला जात आहे, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाइम देण्यात आला, चौथ्या ग्रुपसाठी काय देण्यात आला आहे, 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम आहे, किती विद्यार्थी घेतला जात आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 24 जुलैला ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आणि कोणकोणत्या आपल्याला चुका करायच्या आणि कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। उंची किती घेतला जातात, छाती किती घेतला जातात, वजन किती घेतला जातं आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कागदपत्र कोणकोणते लागतात आणि कागदपत्र जर नसेल तर घरी पाठवल्या जात आहे का याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा पण येणाऱ्या दिवसामध्ये यारो मुंबई आर्मी रॅली भरती या ठिकाणी ग्राउंड असेल तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा। माझी नोकरी कॉर्नर म्हणून एक इंस्टाग्रामवर जे विद्यार्थी मित्रांनो आपलं अकाउंट आहे तर त्यावर आपण मेसेज करा आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला आहे आज किंवा काल किंवा परवा ज्या विद्यार्थ्यांचा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झाला असेल तर त्यांनी ग्राउंडच्या अंदरचा निश्चित या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ग्रुपमध्ये किती विद्यार्थी सोडले, किती विद्यार्थी घेतले हे या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून जे बाकीच्या विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी माहिती पडणार आहे। एक लक्षात ठेवा किती विद्यार्थी घेतल्या जात आहे, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी सांगितलं त्यांचा तर मी अनुभव या ठिकाणी सांगत आहे, पण तुम्ही स्वतः या ठिकाणी ग्राउंड दिला तुमचा जो काही अनुभव आहे ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती या ठिकाणी पोहोचणार आहे। बघा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे मुंब्रा ठाणे एपीजे अब्दुल कलाम या स्टेडियमवर या ठिकाणी ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा चालू आहे। तर आपल्याला सेंटरपर्यंत जायचं कसं भरपूर विद्यार्थ्यांना माहिती, कारण की गावाखेड्यातले विद्यार्थी येत आहे। तर सर्वात पहिले आपल्याला भरतीला एक दिवस अगोदर या, म्हणजे ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्या दिवशी येऊ नका। जसा आज 24 जुलैला ग्राउंड झालं तर काही विद्यार्थी 24 जुलैला सकाळी 8-9 वाजता त्या ठिकाणी आले तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलं गेलं, एक लक्षात ठेवा। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीची जी प्रक्रिया एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू होत आहे। तर एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी रात्री तुम्ही 10-11-12 वाजेपर्यंत या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहा। 10 ते 12च्या आसपास त्या ठिकाणी रात्री तुम्ही तो ग्राउंडवर या ठिकाणी हजर राहा, एक लक्षात ठेवा, कारण की आर्मी भरतीची जी प्रक्रिया एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू होत आहे, ठीक आहे। तर सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो मुंब्रा ठाणे या ठिकाणी आपल्याला स्टेडियमवर पोहोचता कसा, पहिले ठाणे जंक्शनवर आहे ठाणे रेल्वे स्टेशनवर। ठाणे रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो मुंब्राची लोकल पकडा, 10 रुपये तिकीट आहे आणि मुंब्रामध्ये आल्यानंतर मुंब्रा रेल्वे स्टेशनपासून जवळपास 2-2.5 किलोमीटर अंतरावर जे एपीजे अब्दुल कलाम स्टेडियम आहे तिथं तुम्ही पैदल सुद्धा जाऊ शकता किंवा ऑटोने सुद्धा जाऊ शकता। ऑटोवाले जर तुम्हाला म्हटलं 80 रुपये जर तुम्हाला सांगितलं तर पैदल जाता, एक लक्षात ठेवा, किंवा दुसरा ऑटो पाहता, कारण की काही ऑटोवाले त्या ठिकाणी लुटते, एक लक्षात ठेवा, गोरगरीब विद्यार्थ्यांना, ठीक आहे। तर जवळच आहे त्या ठिकाणी मॅप आपला मोबाईलमधला उघडा आणि तिथून पैदल जाता, एकदम इजी आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर बघा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ज्यांचा पण येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर पहा भरतीला येत असाल तर उपाशी तापाशी होऊ नका, घरून 2 टाईमचा डब्बा घेऊन या, एक लक्षात ठेवा। इकडलं जे जेवण आहे हे वेगळं आहे, आपण खेड्यागावातले विद्यार्थी आहे, आपण जे गोरगरिबाचे विद्यार्थी एक लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचे विद्यार्थी आहे, डब्बा सोबत घेऊन या, कारण की इकडे जेवण चांगलं नाही, एक लक्षात ठेवा, तुम्हाला सांगून देतो, कारण की इकडे व्यवस्था या ठिकाणी जेवणाची कुठंही केलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा। इकडे जर तुम्ही बाहेर तर खासान तर महाग आहे, भरपूर काही महाग आहे, ठीक आहे। 100-100, 70-70 रुपयाचा जेवण आहे, एवढं खास भेटत नाही, एक लक्षात ठेवा। काही ठिकाणी जास्त पण आहे, त्यामुळे आपल्या डब्यात जे चटणी भाकर राहू द्या, एक लक्षात ठेवा। आपला जो डब्बा आहे
सोबत या ठिकाणी आपल्याला आणत आहे। ठीक आहे, ग्राउंडच्या अंदरची तर सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांना 24 जुलैला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं ते विद्यार्थी 23 जुलैला रात्री ग्राउंडवर या ठिकाणी हजर होते। तर रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत या ठिकाणी विद्यार्थी ग्राउंडवर हजर होते। तर त्यांना जे विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। आणि एंट्री दिल्यानंतर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट चेक केल्या जात आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सर्व काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे हे बॅगेत ठेवायचे, वरतं आधार कार्ड आणि हॉल तिकीट ठेवायचं। हे 2 डॉक्युमेंट ज्या विद्यार्थ्यांचा 24 जुलैला ग्राउंड झालं ते 23 जुलैला रात्री या ठिकाणी 9 ते 11 वाजताच्या आसपास त्या ठिकाणी सेंटरवर हजर होते, एक लक्षात ठेवा। सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिली, आधार कार्ड आणि हॉल तिकीट पाहून। त्यानंतर ग्राउंडच्या अंदर विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जात आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं 12 वाजता नंतर त्या ठिकाणी प्रक्रिया त्यांची त्या ठिकाणी चालू होत आहे, एक लक्षात ठेवा। त्यांना पहिले ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे। ठीक आहे, बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, एक बॅच त्या ठिकाणी उठवत आहे, म्हणजे 100 विद्यार्थ्यांची। आणि ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर पहिले स्टार्टिंगला हाईट वगैरे घेतला जात आहे। ज्यांच्या हाईट बसली नाही त्यांना पण 1600 मीटर रनिंग मारायला चान्स आहे, त्यांना पण 1600 मीटर होत आहे त्यांची पण। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं आणखीन एक बॅच वेगळा केला जात आहे। जे विद्यार्थी एकच पेपर पास झाले त्यांचं ग्राउंड लवकर होत आहे, आणि जे विद्यार्थी 2 पेपर पास झाले त्यांचा ग्राउंड उशिरा होत आहे। तर त्यांची प्रक्रिया कशा प्रकारे, जे विद्यार्थी 2 पेपर पास झाले तर त्यांना धावण्यासाठी त्या ठिकाणी सोडत आहे। तर त्यावेळेस ते त्या ठिकाणी सांगत आहे की 2 पैकी कोणती पोस्ट तुम्हाला पाहिजे हे त्यांच्याजवळून जे विद्यार्थी मिळवणं त्यांना विचारला जात आहे, आणि त्यानंतर त्यांचं ग्राउंड होत आहे। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर सर्वात अगोदर 100च्या बॅचेस त्या ठिकाणी उठवल्या, आणि 100च्या बॅचेच्या जो काही 400 मीटरचा ट्रॅक आहे त्याच्या अंदर बसवल्या। त्या ठिकाणी आर्मीवाल्यांनी त्या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन केलं, एक लक्षात ठेवा। मार्गदर्शन केल्यानंतर जे एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी रनिंगसाठी सोडले, आणि 100 पैकी जे विद्यार्थी मिळवणं 100 पैकी 76 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, आणि जवळपास 24 विद्यार्थी या ठिकाणी रनिंगमध्ये फेल झाले, एक लक्षात ठेवा। तर जवळपास 76 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले। एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी रनिंगसाठी सोडले, आणि 100 पैकी 76 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले। तर ॲक्सिलेंटमध्ये 28 विद्यार्थी घेतले, आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये सेकंड ग्रुपमध्ये 30 विद्यार्थी घेतले, आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मिळवणं 11 विद्यार्थी पास केले, आणि चौथ्या ग्रुपमध्ये 7 विद्यार्थी या ठिकाणी पास केले। तर अशा प्रकारे एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी सोडले, आणि 100 पैकी 76 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले। आणि टायमिंगचा जर आपण विचार केला, ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत जे विद्यार्थी आले त्यांना ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जात आहे 60 मार्क, आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुप आले घेतला जाता 48 मार्क, आणि तिसऱ्या ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत तिसऱ्या ग्रुपचे विद्यार्थी घेतला जात आहे 36 मार्क भेटत आहे। आणि चौथ्या ग्रुपचे जे विद्यार्थी आहे हे 6 मिनिट ते 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत चौथ्या ग्रुपचे विद्यार्थी घेतला आहे। रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसून ठेवला जात आहे। त्यानंतर जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले त्यांना बॅगा उचलून डायरेक्ट बाहेर केला जात आहे, आणि ज्यांनी रनिंग काढली त्यांचा आणखीन रातभर प्रोसेस होत आहे। तर त्यांना त्या ठिकाणी सर्वात अगोदर लॉंग जम्पसाठी नेलं जात आहे। लॉंग जम्प झाल्यानंतर जिगजॅग होत आहे, जिगजॅग झाल्यानंतर 10 पुलअप्सचा 10 आधार कार्ड 40 मार्क भेटणार आहे। आणि पुलअप्सचा झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी काय होतं, विद्यार्थ्यांना अजून थांबवून ठेवलं जातं आणि उंची घेतला जात आहे 168 सेंटीमीटरपेक्षा जर कमी असेल फेल केला जातं, अपात्र केला जातं। तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, आणि त्याचबरोबर वजन आपलं 50 किलोच्या वरता असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केला जातं, अपात्र केला जातं। तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये जरी रनिंग काढली तर ठीक आहे। त्यामुळे एखादा किलो जर तुमचं वजन कमी असेल तर एखादा डझन तुम्ही केळं खाऊन द्या, जेणेकरून तेवढं तुमचं पात्र तुम्ही होणार आहे। तर हे काही झाल्यानंतर आणखीन रातभर डॉक्युमेंट ऑप्शनची प्रक्रिया चालू होत आहे। डॉक्युमेंट ऑप्शनच्या वेळेस थंब वगैरे घेतला जात आहे। थंब वगैरे घेतल्यानंतर आधार कार्ड, हॉल तिकीट, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, 50 फोटो, आणि त्याचबरोबर नोटरी वकिलाच्या घरची चालणार आहे, तहसीलमधली नोटरी चालणार नाही। हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी लागत आहे। 2-2 झेरॉक्स आणि आर्मीला एक झेरॉक्स मागते, पण 2-2 झेरॉक्स राहू द्या पडले। तर अशा प्रकारे प्रक्रिया आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवस थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।